नमस्कार. साहित्य मोड या यूट्यूब चॅनलसाठी मी लीना अभय चौधरी सादर करते कथा आणखी एक. लेखिका राजश्री नितीन बर्वे. तर सादर करते कथा आणखी एक. आज प्रज्ञा येणार आहे माझ्या घरी. आज परत तो दिवस निर्णयाचा. होकार की नकार? 4 महिने फिरतोय आम्ही, एकमेकांना आवडतोय, एकमेकांच्या खूप जवळ आलोय, ते मान्यही केलंय. पण लग्नाचं पक्क झालं नाहीये. म्हणजे झाल्यातच जमा आहे माझ्याकडून तरी नक्की. पण प्रज्ञाचं आज नक्की काय ते कळेल. तसं तर मागे ठरलंच होतं की एकदा नव्हे दोनदा त्या दोघींबरोबर. तरीही बिनसलंच, तुटलंच. जोवर बाहेर फिरणं असेल तोवर चालू राहतं, पण घरी आणलं की बिनसतच, हमखास. माझी जन्मदात्री माझी आई माझ्याजवळ राहायला मागत नाही, तर ह्या तर परक्या बायका. त्या राहतील ही अपेक्षा ठेवणंच चुकीचं. पण वाटतेच ना आशा, ती ठेवावीच लागते आयुष्यात. नाहीतर जगणं कठीण होऊन जाईल माणसाला. आई म्हणते तू बदल, पण मी म्हणतो का? खरंच का बदलावं माणसानी? कशासाठी स्वतःला बदलावं? त्यापेक्षा गुणदोषांसकट एकमेकांना स्वीकारलं तर नाही चालणार. आणि हो, मला नाही बदलायचंय स्वतःला. मला जे आवडतं, जे रुचतं तेच मी करणार. काकानी नाही का केलं? आणि काकीनी स्वीकारलंच ना त्याला. ती नाही त्याला सोडून गेली सर्व कळूनही. आईला दुःख होतं मला काकाकडे ठेवल्याचा. चांगलं शिक्षण मिळावं म्हणून ठेवलं तिने मला त्याच्याकडे. पण मी भलतंच शिक्षण घेतलं. अर्थात हे तिचं मत, माझं नव्हे. आता काळी जादू करणं ह्यात वाईट काय आहे? मला तर खूप रस वाटतो त्यात. ब्लॅक मॅजिक, तंत्र मंत्र, सुया टोचलेली बाहुली, मंतरलेला केस, उभं चिरलेलं लिंबू, बुक्का, कुंकवाचं मळवट, सारं काही इंटरेस्टिंग, खूप खूप इंटरेस्टिंग. माझं मन रमतं त्यात. आता यात माझा काय दोष आहे? तसंही नोकरीत किंवा अगदी सरळसोट बिझनेसमध्ये तरी काय ठेवलंय? आणि सर्वांनी सरधोपट मार्गाने जावं असं थोडीच आहे. शेवटी उपजीविकेचं, पैसे मिळवण्याचं काहीतरी साधन हवंच ना. आणि ते हे असलं तर म्हणून कुठे बिघडलं? आणि नोकरीत म्हणा किंवा बिझनेसमध्येही काही जण वाममार्गाने पैसे मिळवतातच ना. मग हाच व्यवसाय वाईट का म्हणायचा? किती माणसं येतात माझ्याकडे. काही जण स्वतःच्या उत्कर्षासाठी येतात, करिअरसाठी कित्येक तरुण येतात, तारुण्य सौंदर्य टिकवण्यासाठी किती नट्या येतात. पण जास्त करून लोक कुणाशी तरी वैर घेऊनच येतात. दुसऱ्याच्या वाईटावर किती जण असतात. असू देत बापडी, अशी माणसं आहेत म्हणूनच चालतंय माझं. अर्थात मी माझा बिझनेस कोणाला सांगत नाही. माझ्या या मोठ्याल्या घरातली एक खोली मी ह्याच कामासाठी ठेवली आहे. बाहेरच्यानं त्याचा थांगपत्ता लागत नाही. शक्यतो ज्यांचं काम आहे त्यांना बाहेरच भेटतो. बाहेरही घरापासून लांब एक खोली भाड्यानं घेतली आहे. माझं बरंचसं काम त्यात इथेच चालतं. माझ्या घरातली ही खोली मी शक्यतो एकटा असतानाच वापरतो. क्वचित कधी होम करायचा असेल किंवा ध्यान लावायचं असेल किंवा बाहेरगावच्या माणसांची कामं असतील तर ती मी इथेच करतो. मी बाकी सर्व कामात निष्णात झालोय, पण कुणाच्या मनाचा ताबा घेणं मला अजून जमत नाहीये. ते जर जमलं असतं तर मी इतके दिवस लग्नाचा राहिलोच नसतो.
त्यामुळे मला त्या कामाची खूप प्रॅक्टिस करावी लागते. माझी शक्ती वाढवण्याचं काम मी माझ्या खोलीतच करतो. मला ह्या सर्व गोष्टींसाठी जे सामान लागतं ते मी इथेच ठेवतो. मेणबत्त्या, हळद लावलेले तांदूळ, गोणपाटाचे कापड, तुटलेल्या काचा, नखांचे तुकडे, सुया, सुऱ्या आणि तत्सम धारदार वस्तू, ह्या सर्व गोष्टी तर इथे आहेतच. पण त्या व्यतिरिक्त प्रेत जाळल्यानंतर होणारी राख, विविध प्राण्यांच्या कवट्या, एवढंच कशाला, माणसाच्या हाडाचा सांगाडा, असं सगळं सामानही इथे आहे. त्यामुळे कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला इथे अजिबात प्रवेश नाही. लोकांना सांगायला ती अडगळीची खोली आहे. आई माझ्याकडे अगदी क्वचितच येते, पण तीही त्या खोलीजवळ फिरकत नाही. मला खात्री आहे, प्रज्ञा जरी घरी आली तरी तिला हे सर्व कळणार नाही. ब्लॅक मॅजिकचं पूर्वीच्या दोघींना तरी कुठे कळलं होतं, पण तरीही त्यांनी नकार दिलाच की. नकाराचं कारण म्हणजे माझ्याकडे असणाऱ्या काळ्या मांजरी. मला काळं मांजर फार आवडतं. काळं म्हणजे साधं, काळं नाही तर अगदी काळं कुट्ट, तुकतुकीत काळं. आता ह्यात नकार देण्यासारखं काय आहे? काही जण नाही का कुत्रे पाळत? कुत्रे पाळणाऱ्यांचं केवढं अप्रूप असतं लोकांना. मला मात्र कुत्रे अजिबात आवडत नाही. त्यांच्या त्या मालकाबद्दलच्या पॉझिटिव्हपणाचा मला अगदी राग येतो. कुणावरही एवढं प्रेम करायची काय गरज आहे? त्यापेक्षा मांजरीसारखं असावं. त्या कशा सर्वांपेक्षा जास्त प्रेम स्वतःवरच करतात. नेमका मला हाच गुणधर्म आवडतो. आता मांजरींमध्येही काळ्या मांजरीच का, याचं उत्तर माझ्याकडे नाही. आवडतात झालं. माझी पहिली काळी मांजर माझ्याकडे एका पावसात आली. झाली त्याला आता बरीच वर्ष. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असेल. तसं काकाकडून मंत्रतंत्र विद्या शिकणं चालूच होतं, पण आईच्या दबावामुळे नोकरीच्या शोधातही होतो. त्याच दिवशी मी पहिली मूठ मारली होती. काय होतं या टेन्शनमध्ये होतं. काकाचा माझ्यावरती पूर्ण विश्वास होता, पण मीच डळमळीत होतो. त्याच दिवशी ती पहिली मांजर आली. बघताच तिच्या प्रेमात पडलो. काळी कुट्ट पण तुकतुकीत, गारगोट्यासारखे चकचकीत डोळे, हिरवे आणि भेदक. त्या डोळ्यांमध्ये पाहताना का कुणास ठाऊक, पण मला माझी शक्ती वाढल्याचा भास झाला. त्या दिवशी मारलेली मूठ यशस्वी झाल्याचं 3 तासात कळलं. मग काय, जाम खुश झालो मांजरावर. शुभशकुनी म्हणून तिला पाळायचं ठरवून टाकलं. तेव्हा ती मांजर प्रेग्नंट होती, म्हणून तिचं नाव पेटू ठेवलं, ते कायमचंच. पेटूला 5 पिल्लं झाली. त्यातली 2 गेली. उरलेल्या 3घांमधलं एक पांढरं होतं, ते देऊन टाकलं. उरलेली 2 पेटूसारखीच, काळी कुळकुळीत, चकचकीत, ती ठेवून घेतली. नंतर मग मांजरी पाळायचा छंदच लढला. आता काका काकी दोघंही नाही. आई असून उपयोग नाही. ती माझ्याजवळ राहायला तयार नाही. माझ्याकरता मुलगी बघायलाही तयार नाही. मी एकटाच राहतो आणि माझ्याबरोबर ह्या 5 काळ्या मांजरी. जगाला विचित्र वाटतं. काही जण घाबरतात, काही जणांना किळस वाटते. या मांजरींमुळे माझ्या घरात कोणी फिरकत नाही. मला त्याची पर्वा नाही. माझा तर वेगळाच कयास आहे. माझ्या मते काळ्या मांजरी काळ्या जादूला पूरक आहेत. त्यांच्या वास्तव्याने ब्लॅक मॅजिकची पॉवर वाढते. माझा तरी तसाच अनुभव आहे. कारण दिवसेंदिवस मला माझी शक्ती वाढल्याचा अनुभव येतोय आणि मला ती अजून अजून वाढवायची आहे. आता सामान्य माणसांप्रमाणे मलाही संसार थाटावासा वाटतोय. मी गेल्या 2 वर्षापासून त्या प्रयत्नात आहे.
मागच्या दोन्ही मुलींनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं. अर्थात मीही त्यांच्यावर केलं, पण परिणिती लग्नात झाली नाही. त्यांना घरी घेऊन आलो होतो, आज प्रज्ञाला आणणार आहे तसं. काळ्या जादूचं लपवायचं, पण काळ्या मांजरींचं नाही, असं पहिल्यापासूनच ठरवलंय. पहिली घरी आली तेव्हा मांजरींना पाहूनच घाबरली. दरवाजातून आतही यायला तयार नाही. शेवटी मांजरींना त्या आडगळीच्या खोलीत ढकललं, खोलीला कडी लावून घेतली. मग कुठे ती आत आली. पण तेव्हाच तिने अट घातली, मांजरी किंवा ती, कुणा एकालाच निवडावं लागेल. माझ्याकडे चॉईस होता, मग मी माझ्या मनाप्रमाणेच निवड करणार ना. तेच दुसरीच्या बाबतीतही घडलं. आणि आता प्रज्ञा येणार आहे. प्रज्ञा तशी स्मार्ट आहे. तिला प्राणी आवडतात असंही ती म्हणाली होती एकदा. तिने हो म्हटलं पाहिजे, म्हणजे हा प्रश्न कायमचा निकालात लागेल. आता धीर धरवत नाही, हे लग्न ठरलंच पाहिजे. बेल वाजली. मी दरवाजाजवळ जायच्या आतच पेटू गेली. तुम्हाला खोटं वाटेल, पण पेटूला लॅच उघडता येतं, उडी मारून. प्रज्ञाने प्रथम तिलाच पाहिलं. आधी धचकली, पण मग लगेच सावरली. तिने पेटूच्या अंगावरून हात फिरवला तसा माझा जीव भांड्यात पडला. पहिला गड तर सर झाला. मी प्रज्ञाचं स्वागत केलं. ती येऊन सोफ्यावर बसली. ती बसली खरी, पण तिच्या लक्षात यायला वेळ लागला की तिच्या बाजूला सोफ्यावर पेटूची मुलं कल्लू आणि शेरू बसले आहेत. मी प्रज्ञाकडे मोठ्या आशेने पाहत होतो. अजून 2 मांजरी पाहून तिच्या कपाळावर सूक्ष्म अशी आठी उमटलीच. हा नकाराचा तर अलार्म नव्हता. काय रे, या मांजरी तुझ्या? मी नाही म्हणावं अशी तिची अपेक्षा असणार, पण माझा नाईलाज होता. हो मग, दुसऱ्या कुणाच्या? कुठून तरी आत्मविश्वास गोळा करून मी म्हटलं, तुला इतक्या आवडतात मांजरी, आणि त्याही काळ्या? मला ह्याच गोष्टीचा राग येतो. काळं असलं तर काय होतं? गोऱ्या गुबगुबीत मांजरी आवडल्या असत्या तर लोकांना त्याचं एवढं आश्चर्य वाटत नाही. पण मला आता वाद घालायचा नव्हता. ह्या क्षणी प्रज्ञाच्या होकारा इतकं दुसरं महत्वाचं काहीच नव्हतं. हो, आवडतात मला काळ्या मांजरी. ह्या 3 झाल्या, अजून किती आहेत? तिचा स्वर थोडा घाबरलेला होता का, की मला उगाच तसं वाटतंय? मी ते उत्तर द्यायच्या आत आतून बाहेर आलेल्या अजून 2 मांजरींनी दिलं, राणी आणि मधू. त्या एकमेकींशी भांडत गुरकावतच आतून बाहेर आल्या. माझ्या 5ही मांजरी आता तिच्या समोर आल्या होत्या. तिच्या कपाळावर आठ्या वाढल्या. पण आता कुठे मला थोडं बरं वाटलं. माझ्याकडचे सर्व पत्ते मी बाहेर काढले होते. आता माझ्याकडे काळी जादू सोडून लपवण्यासारखं काही नव्हतं. खरं तर ते जास्त महत्वाचं आहे मी जाणतो, पण ते सांगणं मला शक्यच होणार नाही. नाहीतर माझं लग्न कधीच होणार नाही. लग्नानंतर बघू, असं मी सारखं माझ्या मनाला बजावत राहतो तसं आत्ताही बजावलं. अरे मी काय विचारते, ह्या 5 झाल्या, अजून आहेत का कुठे आत वगैरे? नाही नाही, बास, एवढ्याच आहेत. एवढ्याच? तिला हसू आलं त्या शब्दाचं. तिचं हसू पाहून मी सुखावलो, म्हणजे तिला फारसा आक्षेप दिसत नाहीये. माझ्या आशा पल्लवित झाल्या. तुझी काही हरकत नाही ना? मी तिला खूप महत्व देतोय असं तिला वाटावं म्हणून मी म्हटलं. विचार करावा लागेल, मिश्किल हसून ती म्हणाली. पण तुलाही प्राणी आवडतात असं म्हणालीस मागे. हो, पण मांजरी नव्हे. मला कुत्रे आवडतात. ते माणसांवरती खूप प्रेम करतात. असतील, पण मांजरी काही वाईट नसतात. हो ना, ते दिसतच आहे. ती गुरकावणाऱ्या मांजरींकडे बघत म्हणाली. अगं, त्या दोघी ना त्या जरा भांडखोरच आहेत. एकमेकींशी तर भांडतच असतात,
पण मलाही बोचकारतात कधी कधी. अरे बापरे, म्हणजे मलाही सावध राहावं लागेल. अ, तसंच काही नाही. उगीच सांगितलं तिला असं वाटून गेलं. पण सांगणं भाग होतं. कारण सर्वसाधारणपणे पाळीव प्राणी मालकावर कधी रागवत नाहीत ना. मग त्या मांजरी आता जर माझ्यावर गुरकावल्या असत्या तर ते बरं दिसलं नसतं. आता सांगून झाले त्यामुळे आता त्यांनी काही केलं तरी हरकत नाही. एक महत्वाचं सांगायचं असं म्हणत होतास ते हेच का? या मांजरींबद्दल? होय. विचित्र वाटलं असेल नाही तुला? हो. खरं तर असं सहसा दिसत नाही ना म्हणून. ह्या अशा काळ्या मांजरी पाळण्याचं काही खास कारण? खास कारण? कसलं? मला काय माहिती? मी तुला विचारतेय. नाही, खास काही नाही. फक्त आवडतात एवढंच. तुला कसे कुत्रे आवडतात तसंच. आता हे संभाषण इथेच थांबवायला हवं. हिने जास्त खोलात जाता कामा नये. तिला जाऊच देता कामा नये. विषय बदलायला हवा. मग तुझा काय निर्णय आहे? तिचं उत्तर यायच्या आत राणी आणि मधू परत आमच्यावर गुरकावू लागल्या. राणी तर माझ्या अंगावरच आली. तिचं नखही लागलं मला. मग मात्र मी जाम वैतागलो. एकतर माझा महत्वाचा निर्णय व्हायचा होता आणि त्यात ह्या मध्ये मध्ये. घाबरू नकोस हा. ही त्यांची स्टाईल आहे प्रेम व्यक्त करण्याची. प्रज्ञा हसली पण मी म्हटलेलं तिला पटलं नाहीच. बरं थांब, मी या दोघींना बंद करून येतो. नाहीतर आपल्याला मुळीच बोलू देणार नाही. अशाच त्रास देत बसतील. मी त्यांना उचललं आणि त्या अडगळीच्या खोलीत नेऊन टाकलं. खोलीचं दारही लावून घेतलं. मग मी प्रज्ञाकरता जायफळ घातलेली कॉफी केली. तिला आवडते तशी. लग्नानंतरही मी तिच्यासाठी रोज कॉफी करणार आहे. फक्त कॉफीच नाही तर खूप काही. मी तिचे खूप लाड करणार आहे. तिला कधीच अंतर देणार नाही. तिने फक्त हो म्हणायला हवं. चल, तुझं घर तरी दाखव, कॉफी पिऊन झाल्यावर ती म्हणाली. तुझं नाही, आपलं म्हण. ते अजून ठरायचंय. शाळेला होच का? मला वाटलं पटली. असो, पण त्या दोघींसारखं आकांड तांडव तर नाही केलं मांजरीना बघून. मी सकारात्मक विचार करायचा ठरवला. मी तिला घर बघायला घेऊन गेलो. घरातल्या सर्व खोल्या दाखवल्या. ती सोडून. तिने विचारलंच, तिथे काय आहे? मी म्हटलं, अडगळीची खोली. चल ना दाखव. तिचा हट्ट. अगं, त्यात काय बघायचंय? मला बघायचीय. तिचा ठाम निर्णय. अरे बापरे, ही शक्यता आपण विचारतच नाही घेतली. असं काही अपेक्षित नव्हतंच. शिवाय आज रात्री एकावर प्रयोग करायचा आहे म्हणून तयारी करून ठेवलीये. काळ्या कापडाचा चिंध्या भरून ठेवलेला बाहुला बनवून ठेवलाय. काळ्या धोत्र्याची फांदीही आणून ठेवलीये. शिवाय जमिनीवर काढलेलं वर्तुळ, त्याच्या आत काढलेली ती चांदणी, 101 मेणबत्त्या, सगळं काही तसंच आहे तिकडे उघड्यावर. त्या खोलीत तिला नेणं कसं शक्य आहे? त्या खोलीत गेल्यावर कुठली मुलगी मला होकार देईल? आता काय करावं? काहीतरी करायलाच हवं. घास अगदी तोंडापर्यंत आलाय, तो वाया जाऊ देता कामा नये. काहीतरी करून तिला तिथे जाण्यापासून परावृत्त करायला हवं. चल, दाखवतोस ना ती खोली? ठीक आहे, बघ. पण त्याआधी तुला तुझा निर्णय सांगावा लागेल. उगाच वेळ पुढे ढकलण्यासाठी मी म्हणालो. मुळीच नाही. आधी मला तिथे जायचंय. तेवढ्यात मला आठवलं, मी त्या मांजरीना तिथे बंद केलं होतं ते. अगं, त्या दोघी रागीट मांजरी तिथे आहेत. तुझ्या अंगावर येतील. तुला नीट ओळखत नाहीत ना? तुझी सवय व्हायला वेळ लागेल त्यांना. मी माझ्यावरच खुश झालो. मस्त कारण आठवलं मला आयत्या वेळी. आता तरी ही जाणार नाही असं वाटलं. पण माझं नशीब यावेळेसही चांगलं नव्हतं बहुधा. तिने हेका सोडला नाही. उलट मी तिला उगाच घाबरवतोय असं वाटून ती अजूनच हट्टाला पेटली. मला भीती दाखवतोयस त्यांची? छे, मी कुठे दाखवतोय भीती? तूच घाबरतेस त्यांना. चेहराच सांगतोय तुझा. मी सुचेल ते सुचेल तसं बोलत होतो. मी मुळीच घाबरली नाहीये. हो? मग जाऊन दाखव एकटी.
मी मुद्दामूनच म्हणालो. मला वाटलं ती जाणार नाही. पण आज माझे ठोकताळे साफ चुकत होते. ती माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता निघाली. बघ हा पण, त्या दोघी नक्की गुरकावणार तुझ्यावर. नख मारतील तुला, उडीही मारतील तुझ्या अंगावर. मी तिला अडवण्याचा शेवटचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. ती त्या खोलीत गेलीच. मी इथे अस्वस्थपणे फेऱ्या मारू लागलो. जिंकत आलेला डाव एकदम उलटला होता. माझं भवितव्य परत एकदा घरतेत गेलं होतं. माझ्या नशिबात लग्नच नाही हे नियतीने अजून एकदा सिद्ध केलं होतं. प्रज्ञाला गमवावं लागणार हे मला सहनच होत नव्हतं आणि मी ते होऊही देणार नव्हतो. मला ती हवी होती, खूप खूप हवी होती. ठीक आहे प्रज्ञा, मग आता तुझीही गत त्या दोघींसारखीच. लग्नाला नाही तर म्हण. बघ बघ माझी कमाल. मला एखादी व्यक्ती हवी असली की मी ती मिळवतोच. माणसाच्या रूपात नाही तर मांजरीच्या. उद्यापासून माझ्याकडे 6 मांजरी होणार. माझी शक्ती अजून वाढणार. माझ्या डोळ्यात रक्त चढत होतं. त्या दोघींनीही नाही म्हटलं तेव्हा चढत होतं तसंच, अगदी तसंच. तर ही होती राजश्री बर्वे लिखित कथा. आणखी एक. असेच दर्जेदार साहित्य पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी नक्की बघत रहा साहित्य मूळ हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.